मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. आता एक कौतुकाची गोष्ट म्हणजे एक कोणीतरी मौलवी आहेत आणि ते कुठेतरी सांगतात की त्यांना 4 बायका आहेत आणि 19 मुलं आहेत आणि ते दुर्दैवानं सांगतात की मी माझं जे काही उद्दिष्ट आहे तर ते मुलं जन्माला घालण्याचं मी पूर्ण करू शकलो नाही. आता ते मौलवी नेमके कुठले आहेत, काय आहेत, त्यांचा कुठला संदर्भ आलेला नाही. कदाचित ते बांगलादेशचे, पाकिस्तानचे असू शकतील किंवा इतर कुठल्या मुस्लिम राष्ट्रातील असतील. ते मौलवी आहेत. त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन असण्याचं काही एक कारण नाही. कारण प्रत्येकाच्या डोळ्यासमोर हे आपापलं उद्दिष्ट ठरलेलं असतं आणि मौलवीचं काय म्हणले, काय नाही म्हणले हे विधान कुठलं संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचं विधान नाही. त्याच्यामुळे ते महत्वाचं ठरेलच असं नाही. मात्र आमच्या विदर्भात एक रानूबाई नावाच्या एक माजी खासदार आहेत. आम्ही लाडाने त्यांना रानूबाई म्हणतो, तसं त्यांचं नाव नवनीत वगैरे आहे. ह्या बाई ज्या आहेत तर त्यांचे जे पतिदेव आहेत, तर ते बोलण्याच्या बाबतीत थोडं चाचरत चाचरत बोलतात. मात्र बाई ज्या आहेत तर त्या बऱ्याच तताफुली आहेत. म्हणजे आम्ही ग्रामीण बोली भाषेमध्ये लाडाच्या माणसाला तताफुली म्हणतो किंवा निर्भीड परखर बोलणाऱ्याला फटाकडी म्हणतो. बाईनं याच्या आधी लग्नाच्या आधी सिनेमात काम केलेलं आहे आणि त्यांनी नाचगाणं सुद्धा केलेलं आहे आणि खासदार राहिल्या आणि खासदारकीत पुन्हा उभ्या राहिल्याच्या नंतर पराभूत झाल्या. आता मग आपल्या बोलण्यानं ते काय करतात की थोडंफार लोकांना कसं नाचवावं किंवा नाचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादं काहीतरी फेकलं म्हणजे लोक निदान शब्दानं का होईना पण मग नाचायला डोलायला लागतात. आता मग या माध्यमावाल्यांनी ते बाईचं विधान असं पूर्ण म्हणजे देशभर दाखवलं की त्या काय काय म्हणल्या इंग्रजी चॅनलवाल्यांनी, हिंदीवाल्यांनी, मराठीवाल्यांनी. आता ते काय म्हणल्या ते तुम्ही पहिल्यांदा ऐका आणि मग आपण त्याच्यावर बोलू. हिंदूंनी 3-4 मुलं जन्माला घालायला हवी असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणांनी केलं. एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे. हिंदुआंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले ह्या पाहिजे. बाया असं म्हणतात की आमच्या हिंदूंनी 4-4 लेकरं जन्माला घालायला पाहिजे. आता या बाईला आमचा साधा सरळ सोपा प्रश्न आहे की बाई साहेब, आमच्या देशामध्ये जी काही सुरू आहे तर संतती नियमनाचा कायदा लागू आहे. म्हणजे शासकीय नोकरीत जर नोकरी करायची असेल तर त्याला अमक्या अमक्या वर्षाच्या नंतर 2 अपत्यापेक्षा जास्त जन्माला आलेली अपत्य नसली पाहिजे. जर 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर एखाद्याला निवडणुकीला सुद्धा उभं राहता येत नाही. ग्रामपंचायत पासून तर मग कुठलीही निवडणूक असो. दुसरीकडे जी काही देशामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती आणि लोकसंख्या वाढीचा जो काही उद्रेक वाढत होता सातत्यानं, तर तो आलेख थांबवण्यासाठी इंदिरा गांधीच्या काळामध्ये ह्या नियमनाचे कायदे कडक करण्यात आले. बऱ्याच त्यावेळेस 70-72च्या दुष्काळानंतर लोकांची धरपकड करण्यात आली. जबरदस्तीनं त्यांची नसबंदीही करण्यात आली सरकारकडून. त्याच्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना या नसबंदीचं उद्दिष्ट दिलं जातं. लोकांना ऐनकेन प्रकारे प्रवृत्त करून त्यांना नसबंदी किंवा त्याचं संतती नियमनाचं ऑपरेशन, शस्त्रक्रिया करावीच लागते. मग त्याच्यामुळं मौलाना किंवा मौलवी काय बोलले तेव्हा हे विधान महत्वाचं नाहीये. कारण हे काही कुठलं लोकसंख्या वाढीचं युद्ध आपण खेळत नाही मुस्लिमांसोबत किंवा एखाद्या शत्रू राष्ट्रांसोबत. मग त्याच्यामुळं हे लोकसंख्येचं युद्ध नसल्यामुळे हा कुठल्याही जबाबदारीपासून पळ काढण्याचा राष्ट्रीय खेळ सुद्धा नाही. मग आज देशाची जी काही परिस्थिती आहे तर ह्या ज्या काही माजी खासदार आहेत तर ह्या भाजप पक्षाच्या आहेत आणि त्यांना एक आमच्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांचं जाहीर आव्हान आहे की बाईसाहेब, एक तर आमची पहिलीच लग्न होईन, तर इथं कोणी गंधरावाची पोरगी पण आम्हाला देईन. 2-2 लेकरं असलेली पण एखादी विधवा, परित्यक्त्या किंवा आपत्ती असलेली घटस्फोटीत पण आमच्यासोयी कोणी भीक घालना. अशी लग्नाची परिस्थिती सगळ्या देशात, राज्यात बिकट झालेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही लग्न कोणासोबत करायचं आणि ही आपत्ती कुठून जन्माला घालायची, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या विचार ह्या संविधानिक पद भोगलेल्या बाईनं करायला पाहिजे होता निदान. म्हणजे माध्यमासमोर उचलली जिपकी लावली टाळ्याला
की काही असं संविधानिक पदावर असलेल्या माणसानं बोलू नये. गावखेड्यातल्या माणसानं बोललं तर चालतं. अहो, आमची गावखेड्यातली पोरं पहिलीच एवढी कंटाळलेली आहेत की एखाद्या वेळेस जर आम्ही सुरेश भट्टाची ती कविता लावली की पहाटे पहाटे मला जाग आली रेशमाची मिठी सैल झाली, तर आमच्या खेड्यापाड्यातली पोरं एवढी आडदांड येतं की मिठी सैल काय होते, एकदा मिठीत घातलं तर जिंदगीभर मिठी सोडणार नाही असं बोलणारी आमची पोरं आहेत शेतकऱ्यांची. आणि ही बाई म्हणते तुम्ही 4-4 अपत्य जन्माला घाला. कुठून घालायची बरं? या बाईला किती अपत्य येतं? हा प्रश्न तिने सांगायला पाहिजेत ना की मी डझन भर 2 डझन मी अपत्य जन्माला घातली, त्याच्यानंतर मी विधान करते, लोकांना आमच्या हिंदूंना आवाहन करते. आणि मग ही जी गोष्ट आहे तर ही बाईच्या तोंडातून असं शोभत नाही, हे आम्हाला तरी गावखेड्यातल्या माणसाला वाटते. दुसरीकडे मग आता ही समजा इकून तिकून आम्ही लग्न केली, आणली कुठून तरी एक एक, पहिली एकच बायको भेटेल, 4-4 बायकाचा तर विषय सोडून द्या, पण एखादी आणली कुठून आणि 4-5 अपत्य जन्माला घातली, तर मग जन्माला घातल्याच्या नंतर मग आता त्याला खाऊ कुठून घालायचं, पिऊ कुठून घालायचं? अरे तुमच्याच भाजपच्या सत्तेत येताना 2-2 कोटी नोकऱ्या देणार असं आश्वासन त्या झोळीवाल्या बाबांना आम्हाला दिलं होतं. त्याच्यानंतर आता हे जोळीवाले बाबा, दाढीवाले बाबा, बिगर केसाचे बाबा, ढेरीवाले बाबा, हे सगळे मिळून आमची झोळी खाली करायचं काम हे रात्रंदिवस करत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये मग ही बेरोजगाराची फौज वाढून नेमकं या देशाचं हित भवितव्य कुठलं साधणार, हे त्या रानूबाईनच सांगितलं पाहिजेत. बाकी आम्ही तर गावखेड्यातले असल्यामुळं आम्हाला काही कळत नाही. आता बरं, हे समजा आता ती लेकरं जन्माला घातली, मग त्यांचे कपडे लत्ते बाळाते, त्याचे शिक्षणाचा खर्च हे कुठून आणायचं, हे तरी त्या बाईनं सांगितलं पाहिजे. हे असं काही बी उचलायची जीवन लावायची टाळूला, आणि त्यातल्या त्यात एका बाईनं असं बोलणं हे आम्हाला तरी बरोबर वाटत नाही. मात्र मित्र, तुम्हाला त्या बाईच्या या बोलण्याबद्दल काय वाटते, भक्ताला सुद्धा काय वाटते, ते त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगितलं पाहिजे. असं एवढं आमचं एक आव्हान आहे. भाजपच्या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आव्हानमध्ये जी काही आमची हिंदूची, मराठा, बहुजन समाजाची जी काही मुलं आहेत, तर यांनी हे नवनीत राणाचं आव्हान स्वीकारायला कुठलीच हरकत नसावी. कारण 25शी संपली, 30शी संपली, 35शी संपली, 40शी संपली, तरी आमच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आणि मग लग्नच होत नसतील तर मग मुलं ही कुठून जन्माला घालायची, या प्रश्नाचं उत्तर ह्या नवनीत राणाच चांगल्या पद्धतीनं देऊ शकतात. मग अशा स्थितीत आमच्या मुलांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्याऐवजी, लग्नासाठी बाशिंग बांधून घोड्यावर बसून मोर्चे काढण्याऐवजी नवनीत राणा यांच्या निवासावर मोर्चा काढायला हरकत नसावी. किंवा त्या एक सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आहेत, त्या दृष्टीनं त्यांच्याकडे हा मोर्चा काढायला हरकत नसावी, की तुम्ही आमच्यासाठी लग्नाच्या मुली शोधून द्या. मग भल्याही त्या गंधर्वाच्या चालतील, फारकत झालेल्या चालतील, घटस्फोटीतही चालतील, कारण आमची मुलं ही करायला तयार आहेत आणि तुमचं हे आव्हान स्वीकारायला तयार आहेत. असं त्यांना साकडं घालायला काही हरकत नसावी, किंवा त्यांना तसं प्रति आव्हान देण्याला काहीही हरकत नसावी. मेलवर त्यांचा मेल आयडी गुगलवर सहज सापडून जाईल, त्यांचा पत्ता सुद्धा सापडून जाईल. त्यांच्या ॲड्रेसवर तसे पत्र पाठवायला हरकत नसावी. या राजकारणी लोकांनी इथल्या सामाजिक व्यवस्थेची चर्चा लावलेली आहे, थट्टा मांडलेली आहे. कधी हा हिंदू मुस्लिम वाद उभा करतात, कधी दलित मराठा वाद उपस्थित करतात, तर हे भाजपवाले कधी वंजारी मराठा वाद उपस्थित करतात, तर कधी धनगर मराठा वाद उपस्थित करतात, कधी ओबीसी ओपन वाद उपस्थित करतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला धार्मिक अंधश्रद्धेमध्ये गुंतवून ठेवून तुमच्या आमच्या जो काही मुख्य उद्देश आहे, जी काही मुख्य समस्या आहेत, मग आज आमच्या पुढे टोपलभर शेकडो समस्या आहेत, की वेगवेगळ्या गटाचं कर्ज आमच्या डोक्यावर बसलेलं आहे. आमच्या मुलांना नोकरी मिळत नाही, कुठल्याही रोजगाराची व्यवस्था नाही, उद्योगधंदे महाराष्ट्रातले गुजरातला पळून जात आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आमच्या मुलांना कोणी नोकरी देत नाही. समाज व्यसनाधीन बनवण्यामध्ये सरकारचं मोठं कारस्थान आहे. गावगाव वर्णी मटक्याची दुकानं सुरू झालेली आहेत, गावगाव अवैध दारूची दुकानं सुरू झालेली आहेत. हे सरकार बंद करू शकलं नाही. आणि दुसरीकडे राम मंदिराच्या घोषणा करतं, राम आणि जय श्रीरामच्या घोषणा करतं. आणि एकीकडे असे या सरकारमधले माजी खासदार, पदाधिकारी, कधी मंत्री, शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची, तुमची, आमची, लग्नाच्या पोरांची चेष्टा करत आहेत, थट्टा करत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.